नमस्कार, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज मी तुम्हाला जुन्या ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची आणि ब्लाऊज पीसवरती कशी टाकायची डायरेक्ट ते दाखवणार आहे। आता नेहमी कसं करतो आपण, पेपर कटिंग करतो। पहिले पेपर कटिंग करायची, परत पीसवरती आखून घ्यायची, कटिंग करायची आणि मग शिवायचं। पण मी आता आज तुम्हाला डायरेक्ट जुन्या ब्लाऊजवरची मापं घ्यायची आणि आपण ती ब्लाऊजवरती कशी टाकायची ते दाखवणार आहे। कटोरी पण आपण कपड्यावरतीच काढणार डायरेक्ट। तर मी सगळी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। तर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ मोठा होणार आहे तर शेवटपर्यंत बघा, मध्येच सोडू नका। मी बऱ्याच टिप्स तुम्हाला सांगणार आहे। तर आता आपण मापे टाकायला सुरुवात करूया। तर आता आपण हे जुना ब्लाऊज आहे, तर ह्या जुन्या ब्लाऊजची आपण मापं घेणार, पूर्ण चेक करणार। गळा किती आहे, शोल्डर किती आहे, छाती घडी किती आहे, असं पूर्ण बाही उंची सगळी सविस्तर आधी आपण मापं याची चेक करून घेणार। त्याच्यानंतरच पीसवरती आपण मापे टाकणार आहोत। तर हा आपला जुना ब्लाऊज आहे। तर कोणी कोणी सरळ मापं घेतात, तर कोणी कोणी उलट करून घेतात। तर माझी पद्धत, मी आतून ब्लाऊज पलटून घेते। आधी व्यवस्थित सरळ ब्लाऊज पलटून घ्यायचा। एकदम सोप्या पद्धतीने सांगते, अवघड असं काहीच नाही। मी बऱ्याच पद्धतीने ब्लाऊजची मापं कशी घ्यायची, कशी टाकायची, पेपरवरती पण टाकण्याच्या माझ्या 2-3 पद्धती आहेत। ब्लाऊजवरती पण कटिंग डायरेक्ट करायच्या पद्धती आहेत। मी तुम्हाला सगळ्या पद्धती दाखवते, पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जा, शेवटपर्यंत बघत जा। प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुम्हाला नवीन नवीन काही ना काही शिकायला मिळेल। आता ही मी ब्लाऊज पलटून घेतलेला आहे। आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला घडी मोजायची। तर घडी कशी मोजायची बघा, ह्या मोंढ्यापासून ते दुसऱ्या मोंढ्यापर्यंत टेप लावून घ्यायचा। हे बघून घ्या, या मोंढ्यापासून ते दुसऱ्या मोंढ्यापर्यंत टेप लावून घ्यायचा। तर किती येतो, 20 येते। तर 20च्या निम्मे किती, 10। तर आपली घडी येणार या ब्लाऊजची 10ची। त्यानंतर उंची बघायची, ब्लाऊजची उंची वरती या शोल्डर पासून खालच्या कमर घेरापर्यंत असा टाईट टेप पकडायचा। वरपासून शोल्डर पासून ते खालपर्यंत याची पूर्ण उंची आहे 14। तर आपण उंचीमध्ये पुढील आणि मागील उंचीमध्ये मी मागील एक व्हिडिओ बनवलेला आहे, किती घ्यायचे। तर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा। त्यातही एक मला कमेंट्स आली की तुम्ही कटिंग करून नाही दाखवली। तर आता तुम्हाला मी हा कपड्यावरती कटिंग करून दाखवेन। आता ही आपण घेतली आपण पूर्ण उंची। आता या ब्लाऊजची पूर्ण उंची 14 आहे। तर पुढील उंचीमध्ये किती मिसळायचे, मागील उंचीमध्ये किती मिसळायचे हे मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आणि याच्यात पण सांगणारच आहे। आता ही आपली पूर्ण उंची झाली। त्यानंतर आपण घेणार आहे पुढील गळा आणि मागील गळा। नंतर व्यवस्थित ब्लाऊज अंथरून घ्यायचा। आता बघा, गळ्या उंची जर तुम्ही सरळ रेषेत जर मोजली तर 6 येते आणि क्रॉसमध्ये जर मोजली 6.5 येते, अर्धा इंच जास्त असते। तर तुम्ही हे लक्षात घ्या, तुम्ही जर नेहमी सरळ मोजत असाल तर सरळच मोजा, क्रॉस मोजत असाल तर क्रॉसमध्ये मोजा। फक्त आपल्याला उंचीमध्ये अर्धा इंच क्रॉसमध्ये घेतलं तर अर्धा इंच जास्त दाखवते आणि सरळ घेतलं तर अर्धा इंच कमी दाखवते। या ब्लाऊजची पूर्ण उंची 6 आहे, पुढील उंची 6 आहे। आणि आता या मागील गळ्याची, हे बघून घ्या, मागील गळा या ठिकाणी 1/2 इंच शिलाई मार्जिन मध्ये गेलेले आहे। हे बघा 9.5 येते।
आणि क्रॉसमध्ये 10 येते. तर मागील उंची 9.5 आहे. आता आपल्याला बघायचे शोल्डर. या दुसऱ्या खांद्यापासून शोल्डर मोजताना हे बघा, तर एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत व्यवस्थित ठेवून घ्यायचं. तर आपली शोल्डर आहे 10.5. तर 10.5च्या निम्मे 5.25. तर आपल्याला शोल्डर घ्यायची आहे 5.25. आता मोजणार आपण बाही उंची. तर बाही उंची मोजताना ही शिलाई मार्जिन असते. बाहीची शोल्डर बसली त्या ठिकाणी टेप ठेवायचा आणि खालच्या दंडघेराला मोजायचे. तर ह्या ब्लाऊजची बाही उंची 5 आहे. तर आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त घेऊ शकतो. आणि आता आपण साधा ब्लाऊज असेल बिना अस्तरचा, तर उंचीमध्ये आपण बाही उंचीमध्ये अर्धा इंच अस्तरच्या ब्लाऊजला पकडतो आणि बिना अस्तरच्या ब्लाऊजला 1.5 इंच जास्त घेतो. हे लक्षात ठेवायचं. आता राहिली काय आपली बाही घडी. आता आपण ब्लाऊज वरून माप घेत असल्यामुळे बाही घडी विचारात घेतो. नाहीतर आपण डायरेक्ट बॉडी मेजरमेंट घेतले किंवा म्हणजे असं आपल्याला बाही काढायची असेल, छातीचा 4था भाग घेतो. 34 छाती आहे तर 34 छातीचा 4था भाग 8.5. तर बाही घडी पण आपली 8.5च असणार आहे. कधी जेव्हा आपण ब्लाऊजचा वापर करत नाही त्यावेळेस छातीचा 4था भाग बाही घडीसाठी घ्यायचा आणि जेव्हा ब्लाऊज वरून घेतो त्यावेळेस या पद्धतीने बाही घडी घ्यायची. मुंढ्यापासून ते लास्टपर्यंत असं मोजून घ्यायचे. हे बघा 8.5. या पद्धतीने मी सर्व माप जशी आपण आता चेक केली त्याप्रमाणे लिहून घेतलेली आहेत. आता फक्त आपलं एकच माप राहिले ते म्हणजे क्रॉसपट्टीचं. तर या शोल्डर पासून हे बघा, शोल्डर पासून या क्रॉसपट्टीपर्यंत आपण माप मोजणार असं व्यवस्थित. तर हे 11 आहे. तर 11 मध्ये आपल्याला अर्धा इंच मिसळायचे क्रॉसपट्टी उंची. ही क्रॉसपट्टी उंची आपण नेहमी पकडत नाही, पण जेव्हा आपण डायरेक्ट कपड्यावरती माप टाकतो ब्लाऊजचे त्यावेळेस आपल्याला क्रॉसपट्टी लक्षात घ्यावी लागते की आपल्याला किती इंचावरती क्रॉसपट्टीचं माप घ्यायचं आहे. ते मी तुम्हाला पुढे माप टाकताना तुमच्या लक्षात येईलच. तर आता ही आपली क्रॉसपट्टीची उंची 11 आहे. त्यामध्ये आपण अर्धा इंच मिसळणार. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. तर ब्लाऊजची माप कशी घ्यायची. आता मी हे ब्लाऊज साईडला ठेवते आणि तुम्हाला ब्लाऊज वरती माप टाकून दाखवते. ज्यावरती आपण ब्लाऊजची माप घेतलेली आहे तो पेपर आपल्या जवळच ठेवायचा जेणेकरून आपल्याला सारखं नजर टाकता येईल. ब्लाऊज सारखं घेण्याची गरज नाहीये. आता ही ओपन बाजू या साईडला केली, बंद बाजू आपल्या साईडला केलेली आहे माझ्याकडे. आता सर्वप्रथम माप टाकताना मागील उंचीचं माप टाकायचं. आपली पूर्ण उंची आहे 14. त्यात अर्धा इंच जास्त घेऊ आपण. शोल्डर 5.25. शोल्डर आपण नॉर्मल गळ्यासाठी मागील गळा असेल तर नॉर्मल 7, 7.5, 8 पर्यंत 5.5 घेतो. तर या ब्लाऊजची गळा उंची मागील 9.5 आहे. त्यामुळे शोल्डर आपली कमी झाली. आता मी 5.25 शोल्डर घेते. मोंढा उंची 6 किंवा 5.25 घ्यायची. आता आपली घडी 10ची आहे.
खालच्या साईडला पण लाईन मारून घ्यायचं, कटिंगला आपल्याला सोपं जातं. आता हे झालं. आता या ठिकाणी मुंढ्याचा आकार देण्यासाठी 1/2 इंच घेते आणि शोल्डरला लाईन जोडून घेते. या ठिकाणावरून मागील मुंढ्याचा आकार देण्यासाठी 1/2 इंच घ्यायचे. 1/2 इंचावरती एक पॉइंट घेऊन मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा. हा घेतला आपण मागील मुंढ्याचा आकार. आता या ठिकाणी जर तुम्हाला शोल्डर कमी घ्यायची असेल तर घेऊ शकतो आपण. तर मी 2.5 गळा रुंदी 2.5 घेते. गळा उंची 9.5. बॉक्स बनवून घ्यायचा म्हणजे आपल्याला गळ्याचा आकार देताना सोपं जातं. असं हे झालं आपलं मागील गळ्याचा आकार. आता या शोल्डरच्या बरोबर आपण मध्यावरती 5 इंचाचा टक्स घेत असतो उंचीचा. या पद्धतीने मागील माप टाकायची. मागची बाजू तुमच्या लक्षात आलीच असेल. आता आपण पुढील माप टाकणार आहे. तर ते बघा, पुढील माप टाकण्यासाठी या ठिकाणावरून 1.5 इंच सोडायचे आणि एक लाईन मारून घ्यायची. ही एक मी लाईन मारून घेतली. आता शोल्डर आपण शोल्डर किती घेतली? 5.25 घेतली, बरोबर. तर या ठिकाणी पण 5.25च घेणार. मागील मोंढा उंची किती घेतली तेवढीच या ठिकाणी सुद्धा पुढील मोंढा उंची घ्यायची. तर आपण शोल्डर घेतली, मोंढा उंची घेतली. आता आपल्याला घडी घ्यायची. तर आपली घडी कितीची आहे? 10ची आहे. अशी 10 वरती मार्किंग करून घ्यायची. या ठिकाणी सुद्धा मोंढ्याचा आकार देण्यासाठी 1/2 इंचावरती पॉइंट घ्यायचा आणि शोल्डरला जोडून घ्यायचे. आतील बाजूने आपण 1/2 इंच घेतो या ठिकाणी आणि मोंढ्याचा आकार असा देऊन घेतो. गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची. समोरील गळा उंची 6 इंच आहे. हे आपण नेहमी एवढे माप घेतच असतो. या साईडची आपण लाईन नंतर मारून घेऊ. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता या ठिकाणावरून मी 1/2 इंच बाहेर घेते आणि या ठिकाणावरून 4.5 इंचावरती पॉइंट घेते. या ठिकाणी मी 4.5 इंचावरती पॉइंट घेतला. आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचंय. कटोरीचं पॉइंट डायरेक्ट आपण वाढीव कटोरीचं माप या ठिकाणी घेणार आहे. तर छातीचा 4था भाग आपण नेहमी घेतो. तर आपली ही घडी कितीची होती? 10ची होती, बरोबर आहे. 10ची होती तर शिलाई मार्जिन आपण किती घेतो? 1.5 इंच घेतो. तर आपली घडी झाली
छातीचा चौथा भाग झाला 8.5, म्हणजे 34 छातीसाठी हा आपण ब्लाऊज तयार करतोय. तर आता 8.5 मधून 1 वजा केले तर किती झाले? 7.5. तर आता आपण या ठिकाणी 7.5 वरती पॉइंट घेणार. मी थोडंसं हे वेगळ्या पद्धतीने सांगतेय, तर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही डबल व्हिडिओ बघा, तुमच्या लगेच लक्षात येईल. एकदम सोप्या पद्धतीने डायरेक्ट ब्लाऊजवरती कशी मापं टाकायची ते मी तुम्हाला दाखवत आहे. थोडीशी वेगळी पद्धत आहे पण एकदम सोपी आहे. एकदा तुमच्या लक्षात आलं का तुम्हाला एकदम नेहमी तुम्ही पेपर कटिंग न करता याच पद्धतीने ब्लाऊज कट कराल. म्हणजे हा ब्लाऊज आपण शिवतोय 34 छातीचा. मी सांगायचं विसरले होते त्यावेळेस की हा 34 छातीचा होतो, म्हणजे 10ची घडी म्हणजे 34 छातीचा ब्लाऊज. तर 8.5 मधून मी 1 इंच वजा केले आणि या ठिकाणी पॉइंट घेतला. बरोबर आहे? इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आणि तो पॉइंट मी कुठे घेतलाय बघितलं? ह्या ठिकाणावरून गळ्याच्या साईडने जे 4.5 इंचावरती मी पॉइंट घेतलाय, जो बाहेर आपण 1.5 इंच सोडलेले आहे त्याच्यावरती मी क्रॉसमध्ये आणखीन एकदा दाखवते या पद्धतीने. बरोबर आहे? आणि याच पॉइंट पासून मी 7.5 इंच वरती पॉइंट घेतलाय मोंढ्याच्या साईडला. तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आतील मोंढ्यापासून आपण किती घेतो? कटोरीचं माप टाकताना 2 घेतो, 2.25 घेतो, 2.5 घेतो. तर मी या ठिकाणी 2 वरती पॉइंट घेते आणि गळ्याच्या साईडला पाऊण वरती. आता हे तिन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे. आलं इथपर्यंत लक्षात? आता आपल्याला टाकायचं आहे क्रॉसपट्टी उंची. तर आपली क्रॉसपट्टी उंची किती आली होती? 11 आलेली होती. त्याच्यामध्ये आपण अर्धा मिसळणार. तर कुठून घेणार आपण? मोंढ्या उंचीपासून घेणार. हे बघा किती घेणार? 11.5. तर या ठिकाणी मी 11.5 वरती पॉइंट घेतला. जो आपण हा कटोरीसाठी पॉइंट घेतला तो आपण आता खाली जोडून घेणार. तर आपली कटोरीसाठी आपण जे पॉइंट घेतला तर 1.25 इंच आपले खाली वाढले. हे बघून घ्या. आता या ठिकाणावरून आपल्याला लाईन मारून घ्यायची. हे झाले आपले साईडची बाजू कटोरीची. आता आपल्याला घ्यायचं आहे कटोरी आतील टक्स पॉइंट घ्यायचा. तर या ठिकाणावरून ह्या दोन्ही पॉइंटचा मध्यबिंदू घेणार. तर किती येतो? 8. 8च्या निम्मे 4. हा आला मधला पॉइंट आला कटोरीचा. त्याच्या खाली 1.5 इंच. हे 1.5 आपण घेतले. आता हे आपण जोडून घेणार. खूप सोपं आहे डायरेक्ट कपड्यावरती मापं टाकणं. अवघड असं काहीच नाही. जसं आपण पेपरवरती टाकतो त्याच पद्धतीने, फक्त वेळ वाचतो. परत तुम्हाला सांगते कटोरी वाढवायचं, दुसरी परत हे करायची जे गरज पडत नाही. आता राहिली आपली क्रॉसपट्टी. बरोबर आहे? आता हे बरोबर मी मापं तुम्हाला टाकून दाखवली. आता तुम्ही म्हणाल नेहमीचे आपण कसे शिवताना टक्स घेतो त्याच बाजूनी कटोरीला दोन्ही साईडने इकडून 3 इंच घेतले, या साईडने 3 इंच, खालून 2 इंच आणि हे जोडून घेतले. हा झाला आपला कटोरीचा टक्स. आता आपल्याला काढायची क्रॉसपट्टी. आता या ठिकाणी बघा आपण क्रॉसपट्टी किती घेतो? क्रॉसपट्टीला 3.5 इंच घेतो. बरोबर? या ठिकाणी मी 3.5 इंच घेतले. आपली आता ब्लाऊजची घडी किती आहे? 10ची आहे. तर या ठिकाणी 10 घेतले. या साईडने 2.5 घेणार.
मध्यावरती सरळ येऊन 3.5ला जोडून घ्यायचे. झाले. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, ही मागील बाजू, ही समोरील बाजू क्रॉसपट्टी. आता राहिली काय आपली बाही राहिली. आपण आता पहिले हे कट करून घेऊया. मला मागील व्हिडिओवरती कमेंट्स केले होते, कमेंट्स आली होती की तुम्ही कट करून नाही दाखवले, तर मी आता कट करून दाखवते तुम्हाला. बघा किती सोपं आहे, अवघड असं काहीच नाही. आपल्याला करायच्या आधी असं वाटतं की खूप अवघड असतं, पण अवघड असं कुठलंच काम नाहीये. हे बघा, मुंढ्याचा आकार कट करून घेते. जे आपण पेपरवरती माप टाकतो, पेपर कटिंग करतो त्याचप्रमाणे आहे. वेगळं फक्त या ठिकाणी डायरेक्ट आपण कपड्यावरती कटोरी वाढवली. कटोरी वाढवायची पण बघा किती सोपी पद्धत आहे. जेवढं शिकावं तेवढं कमी. कट करताना व्यवस्थित आपल्याला जर वाटलं थोडंसं कमी जास्त, तर हे व्यवस्थित कट करून घ्यायचं. ही आपली क्रॉस पट्टी. बघा किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं. आता मी तुम्हाला दाखवते बाही. आता बाही उंची आपण आता तिथं 5 होती, पण आपण आता या ठिकाणी जेवढी आहे तेवढी घेऊया. या ठिकाणी बाही उंची आपल्याला 8 घ्यायची आणि 1.5 इंच वाढीव घेणार आपण. दुमडण्यासाठी, शिलाईसाठी आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचे. म्हणजे या ठिकाणी बघा मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. बरोबर आपली घडी सुद्धा आपल्याला 8.5ची मिळाली. आता बाहीच्या गोलाईसाठी या ठिकाणी 3 इंचावरती पॉइंट घेतला. आतल्या साईडला 1.5 इंच घेतले. राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे. तर किती येतात? 7. 7च्या निम्मे किती येणार? 3.5. 3.5 पर्यंत सरळ लाईन मारून घ्यायची आणि वरच्या साईडला जोडायचं. आता सर्वप्रथम आपण मागील मोंढ्याचा आकार देणार. झालं. तर आता पुढील मोंढ्याचा आकार. या ठिकाणावरून 1 इंचावरती पॉइंट घ्यायचा आणि या ठिकाणी कडेला जोडून द्यायचं आणि मोंढ्याला सुद्धा बाहीच्या जोडून द्यायचं. आता आपण बाही कट करूया. बाही कट करताना कधीही सर्वप्रथम मागील मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा.
कधी कधी गडबड होते, पुढील मोंडाच कट होतो. त्यानंतर असं पलटून घ्यायचे. बरोबर 2च आहेत का भाग ते बघून घ्यायचे. 2 घ्यायचे आपल्या. त्यानंतर हे कट करून घ्यायचं. ही झाली आपली बाही. मध्यवर्ती पॉइंट घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने. आता ह्या आपल्या 2 बाही नेहमी सर्वजण याच पद्धतीने कट करतात, बरोबर. पण शिवते वेळेस तुमची गडबड होते. ती कुठं होते ते तुम्हाला सांगते. बरेच जण म्हणतात आमची बाही एकाच साईडच्या दोन्ही होतात. तर तुमची ते होऊ नये म्हणून मी त्यासाठी तुम्हाला एक सोपा उपाय सांगते. तुम्ही ही अशी टीप मारून घेता साईडची. ही टीप मारल्यानंतर या ठिकाणी कोणती साईड येईल ती बघायची. समोरील येते का म्हणजे पुढील मोंडा येतो का मागील मोंडा येतो. तर या ठिकाणी मागील मोंडा आलेला आहे. तर त्याच वेळेस त्याच्यासमोर या मागील मोंडा ठेवायचा आणि साईडला टीप मारून घ्यायची. जेव्हा आपण दुमटतो पहिली आपली सिंगल टीप असते ती मारायच्या पहिली हे लक्षात घ्यायचं. जर तुम्हाला असं वाटलं ही मागील आहे, ही लहान साईज आणि आपण शिवताना मोठी साईज आली, तर मग ह्या दोन्ही एकाच साईडच्या बाह्या होणार. तर ते चूक करायची नाही. कधीही करताना तुम्ही कोणत्याही साईडनी करा. कधी या मागील बाजूने टीप मारा किंवा पुढच्या साईडनी टीप मारा. पण मारताना लक्षात घ्यायचं की दोन्ही समोरासमोर एकसारख्याच आल्या पाहिजेत. म्हणजे हे बघा या ठिकाणी टीप मारताना म्हणजे तुमच्या एका साईडच्या बाही होणार नाहीत. नाहीतर कधी कधी एकाच साईडची बाही तयार होते. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. जर तुम्हाला या कटिंगमध्ये काही अडचण आली तर मला नक्की तुम्ही कमेंट्समध्ये कळवा की काय तुम्हाला याच्यातलं समजलं नाही. तर मी तुम्हाला नक्की आणखीन असाच नवीन व्हिडिओ बनवून त्यावरती काही ना काही तुम्हाला नक्की सांगेन. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.